नमस्कार. विद्यावर्धक अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओचा उद्देश आहे की शिक्षक म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आपण काय काय करू शकतो. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला कोणत्या ठिकाणी मदत करू शकते आणि कशा प्रकारे करू शकते हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. चला जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे की अध्ययन अध्यापन हा आपल्या शिक्षकी पेशाचा आत्मा असतो. आपल्याला दैनंदिन शालेय जीवनात ही कामे रोजच करावी लागतात, ज्यामध्ये पाठटाचण काढणे असेल. तर एआय तुम्हाला पाठटाचण काढण्यासाठी मोलाची मदत करू शकते. अलीकडे अध्ययन निष्पत्तीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे आणि अशा अध्ययन निष्पत्ती अथवा क्षमता विधानानुसार आपण आपल्या अध्यापनाचे नियोजन करू शकतो आणि त्यासाठी तुम्हाला एआय मदत करेल. क्षमतेनुसार अध्ययन अध्यापनाचे पाठ टाचण काढण्यासाठी देखील तुम्हाला मदत एआय करेल. त्याचप्रमाणे घटक नियोजन असेल, मासिक नियोजन असेल, अप्रगत विद्यार्थी असतील, त्यांना अनुभव द्यायचे असतील, त्यांना विशिष्ट अशा अनुभवांची रचना करायची असेल, त्यासाठी देखील तुम्हाला एआय मदत करू शकते. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे एकापेक्षा अधिक वर्ग असतात. अशा वेळेला अशा वर्गांना अध्ययन अध्यापन करणं जिकिरीचं होत असते आणि म्हणून अशा वर्गांचे अध्ययन अध्यापन करताना आपल्याला विशिष्ट किंवा बहुरंगी अध्ययन अध्यापनाचे नियोजन करावे लागते आणि अशा वेळी सुद्धा तुम्हाला एआय मदत करू शकते. त्याचप्रमाणे आपल्या वर्गात एकापेक्षा अनेक बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात. कोणी प्रगत असतं, कोणी मध्यम असतं, कोणी अप्रगत असतं. तर अशा बहुस्तरीय विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन करण्यासाठी एआय तुम्हाला मोलाची मदत करू शकते. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याला वयानुरूप देखील विद्यार्थी दाखल करून घ्यावे लागतात आणि मग ते क्षमतेमध्ये अतिशय मागे असतात. मग अशा विद्यार्थ्यांना देखील आपण विशिष्ट अध्ययन अनुभव देण्यासाठी एआयची मदत घेऊ शकतो. त्याचप्रमाणे विशिष्ट एखादी क्षमता आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायची आहे आणि त्यासाठी काही नियोजन करायचे आहे, त्यासाठी देखील तुम्हाला एआय मदत करू शकतं. आणि जे विद्यार्थी अध्ययनात मागे राहिले आहेत, त्यांची त्रुटी शोधून त्यांना उपचारात्मक अध्यापन करावायचे असल्यास त्याचे नियोजन देखील तुम्ही एआयच्या मदतीने करू शकता. मित्रांनो, एवढंच नव्हे तर मूल्यमापन म्हणजे आपण मूल्यमापन करत असतो, त्याद्वारे विद्यार्थ्याची प्रगती निश्चित करत असतो. तर आपल्याला वेळोवेळी आकारिक आणि संकलित प्रश्नपत्रिका निर्माण कराव्या लागतात. यामध्ये एआय तुम्हाला मोलाची मदत करू शकते. काठिण्य पातळीनुसार व प्रश्न प्रकारानुसार आपल्याला प्रश्नपट्टी निर्माण करता येऊ शकते. कौशल्यानुसार एखाद्या घटकावर सराव संच तुम्ही तयार करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला रोज विद्यार्थ्यांना गृहपाठ द्यावा लागतो, ते सुद्धा तुम्ही एआयच्या मदतीने अगदी चुटकीसरशी तयार करू शकता. त्याचप्रमाणे प्रकल्प असतील, तोंडी परीक्षेचं नियोजन असेल, प्रात्यक्षिक परीक्षेचे प्रश्न असतील, एखाद्या विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थी समूहाचा केस स्टडी करावायचा असेल, त्यासाठीचा नमुना असेल, ते सुद्धा तुम्ही एआयच्या मदतीने बनवू शकता. त्याचप्रमाणे वर्णनात्मक नोंदी असतील, रुब्रिक्स असतील, पदनिश्चय श्रेणी असेल, पडताळ सूची असेल, यासारखी अनेक कामे तुम्ही मूल्यमापनातील एआयच्या मदतीने करू शकतात. त्याचप्रमाणे वर्ग निरीक्षण करतानाचे मुद्दे आपल्याला जे लागतात, ते सुद्धा एआय तुम्हाला बनवून देऊ शकतं. आता शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी एआय कशा प्रकारे मदत करू शकते हे आपण समजून घेऊया. मित्रांनो, शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता एक प्रकारे वरदानच आहे. म्हणजे आपल्याला आपल्या अध्यापनात काही व्हिडिओची गरज लागते, त्यावेळेला आपण युट्यूबची मदत घेत असतो. परंतु शेवटी शिक्षक हा कल्पक असतो. त्याच्या मनातील कल्पना, त्याच्या मनातील चित्रण जर व्हिडिओद्वारे तयार करता आले तर किती छान होईल, नाही का? म्हणजे एआय तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ निर्मितीसाठी मदत करू शकते. त्याचप्रमाणे ऑडिओ असेल, बोलणारी चित्र असतील, तुमच्या मनातली कल्पना चित्रात व्यक्त करायची असेल, तुमच्या शब्दातून चित्र तयार करायचं असेल, ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला एआय मदत करू शकतं. त्याचप्रमाणे मित्रांनो, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आपण ज्या वेळेला प्रशिक्षण घेत असतो त्यावेळेला पीपीटी ही मोलाची मदत करत असते. म्हणजे खूप सारे मुद्दे अतिशय मोजकेपणाने आपल्याला पोहोचवण्यासाठी पीपीटीची मदत होत असते आणि ज्याद्वारे प्रशिक्षणार्थी चांगल्या प्रकारे मुद्दा समजून घेऊ शकतात. तर आपल्याला ही पीपीटी बनवणं फार जिकरीचं होतं, वेळखाऊ ती बाब आहे. परंतु एआयच्या मदतीने तुम्ही एखाद्या घटकावरील पीपीटी अगदी 2 ते 4 मिनिटात बनवू शकतात आणि तुम्ही त्याचा वापर आपल्या दैनंदिन अध्ययन अध्यापनात करू शकतात. माइंड मॅप्स उच्च स्तरावरील शिक्षण घेणारे विद्यार्थी अथवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी माइंड मॅप्सचा उपयोग करतात. ही माइंड मॅप्स अतिशय क्लिष्ट संकल्पना, प्रक्रिया, प्रोसेस
अतिशय सोप्या पद्धतीने व्हिज्युअलाइज करून ती संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतात. तर विचार करा, ही माइंड मॅप्स आपण आपल्या अध्ययन अध्यापनात वापरू शकलो तर किती छान होईल. तर एआय तुम्हाला त्यासाठी मदत करेल. याच पलीकडे भाषांतरण असेल यासाठी देखील एआय तुम्हाला मदत करेल. मित्रांनो, आपल्याला शालेय जीवनात केवळ अध्ययन अध्यापन करून पुरेसं होत नाही. त्यावेळेला आपल्याला सहशालेय उपक्रमांचं नियोजन करावं लागतं, ज्यामध्ये कधी कधी आपण क्रीडा स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील यांचे आयोजन करत असतो. वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्याचप्रमाणे क्षेत्रभेटी आयोजित करत असतो. या सर्वांसाठी एआय तुम्हाला मदत करू शकते. तुम्हाला एखाद्या सणाला किंवा एखाद्याच्या वाढदिवसाला वैयक्तिकरित्या देखील शुभेच्छा द्यायच्या असतील, त्याचे छान छान तुम्ही शुभेच्छा संदेश तयार करू शकतात. मग ते चित्र स्वरूपात असो किंवा व्हिडिओ स्वरूपात असो, तुम्हाला त्या ठिकाणी एआय मदत करू शकतं. विविध अनुषंगिक कार्यक्रम असतील त्यासाठी देखील एआय तुम्हाला मदत करू शकतं. विविध वर्ग सजावटीसाठी लागणारे तक्ते, सांस्कृतिक कार्यक्रम, त्यासाठी लागणारे पोस्टर, व्हिडिओ, प्रमाणपत्र यासाठी एआय तुम्हाला मदत करू शकतं. आता प्रशासकीय कामांच्या बाबतीत एआयची आपण मदत कशा प्रकारे घेऊ शकतो ते बघूया. तर मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांचे अहवाल तयार करावे लागतात. ही अहवाल तयार करणे प्रक्रिया वेळखाऊ असते, परंतु एआय तुम्हाला त्यामध्ये मोलाची मदत करू शकतं. विविध अर्ज लेखन असेल, पत्रव्यवहार असतील, भाषांतरण असेल, विविध शासन निर्णयांचे, या सर्वांसाठी एआयची तुम्हाला मदत होऊ शकते. टायपिंग करणे ही फार क्लिष्ट अशी प्रक्रिया आहे, परंतु एआयच्या मदतीने टायपिंग सुद्धा आता फार सोपे झाले आहे. आपल्याला जाणून घ्यावं लागेल की त्यात काय काय विस्तृतपणे आहे. माहिती व्यवस्थापन असेल, पीडीएफ विश्लेषण असेल, ईमेल असेल, या सर्व गोष्टी तुम्ही एआयच्या मदतीने करू शकता. आता बैठक नियोजन, निमंत्रण यासाठी देखील आपण एआयचा उपयोग करू शकतो. आता या पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूयात की एआय निर्मित नमुना दाखल काही कामे या ठिकाणी पाहणार आहोत. आणि ही सर्व कामे एआय ने केली आहेत चक्क 2 ते 3 मिनिटात. तर चला मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये ते आपण समजून घेऊयात. तर मित्रांनो, चित्र निर्मिती म्हणजे इमेजेस एआयच्या मदतीने अतिशय तुम्ही आकर्षक अशी चित्र तुमच्या पाठाला अनुसरून तयार करू शकता. तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला दिसतील एआय द्वारे बनवलेली काही चित्र, जी एका पाठाला अनुसरून आहेत. तुम्ही बघू शकतात, आपण एआयच्या मदतीने अशा स्वरूपाची चित्र आपण बनवू शकतो. आपल्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशयानुसार आपण आपल्याला हवे तसे चित्र एआयच्या मदतीने बनवू शकतो. ही सर्व चित्रे आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारा बनवली गेलेली आहेत. अतिशय कमी वेळात आणि मोफत ही चित्र तुम्ही बनवू शकता. जी चित्र गुगलवर उपलब्ध नाहीत, परंतु तुमच्या मनात आहेत, कल्पकतेत आहेत, ती चित्र तुम्ही एआयच्या मदतीने प्रत्यक्षात उतरवू शकता. तुमच्या स्क्रीनवर एक उडणारा म्हणजे पंख असणारा माणूस दिसत असेल, हे एक कल्पना चित्र आहे आणि एआय द्वारे हे अशी चित्र बनवू शकतात. एक हत्ती आकाशात उडत आहे, एक हत्ती डोंगर चढत आहे, एक हत्ती डोंगरावरून उतरत आहे, मासा आकाशात उडत आहे. ही नमुना दाखल काही उदाहरणं आहेत, परंतु आपल्या गरजेनुसार आपण ती चित्र बनवू शकतो. याचप्रमाणे आपल्याला एखाद्या प्रतिकात्मक लोगो बनवायचा असेल, ते सुद्धा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बनवू शकता. तुमच्या स्क्रीनवर काही चित्र आता दिसत आहे. आपल्याला कार्यक्रमानुसार जी पोस्टर्स लागतात, ती पोस्टर सुद्धा एआय तुम्हाला बनवून देऊ शकतात. तुमच्या स्क्रीनवर आता झाडे लावा झाडे जगवा या विषयावर आधारित एक पोस्टर आहे, जे एआय ने बनवून दिलेलं आहे. त्यानंतर लेख वाचवा, आंतरराष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त हे पोस्टर आपल्याला तयार करता येऊ शकते. अशी विषयानुरूप तुम्ही असंख्य पोस्टर तयार करू शकता. त्याप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचे आपल्याला बॅनर बनवायचे असते. बॅनर बनवण्यासाठी साधारणतः ₹500 तरी खर्च येतो आणि अशा वेळेला जर आपण
AI ची मदत घेतली तर ते बॅनर अतिशय 0 मिनिटात आपण बनवू शकतो. मित्रांनो, आपल्याला विविध कार्यक्रमानिमित्त निमंत्रण पत्रिका तयार करावी लागतात. अशा वेळेला आपण ही निमंत्रण पत्रिका जर आपल्याच मोबाईलवरून बनवली तर किती छान होईल, नाही का? तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेली निमंत्रण पत्रिका ही 2 मिनिटात मोबाईलवर बनवलेली गेली आहे. त्याचप्रमाणे विविध बैठक असतील, त्यांचं निमंत्रण असेल, आपण आपल्या संचालक मंडळ असतील किंवा शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना अशा पद्धतीने विविध इफेक्ट्स देऊन सुद्धा बनवू शकतात आणि त्यांना निमंत्रित करू शकतात, जी फारच आकर्षक अशी दिसतात. यानंतर आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र द्यावे लागते आणि जर विद्यार्थी संख्या मोठी असेल तर अशा वेळेला प्रमाणपत्र तयार करणं थोडं खर्चिक होतं. परंतु जर तुम्ही विद्यार्थ्याच्या नावासकट प्रमाणपत्र बनवू शकले तर तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेलं एक हॅपी टीचर्स डेचं छानसं सर्टिफिकेट ऑफ अप्रिशिएशन असं प्रमाणपत्र आहे. तर हे सुद्धा तुम्ही तयार करू शकता.